यवतमाळमधील उमरखेड तालुक्यातून एक भयंकर अपघाताची घटना सध्या समोर येते। ही बस मुलांना शाळेमध्ये घेऊन जाताना अचानक स्कूल बसचा स्टीअरिंग रॉड तुटला आणि नियंत्रण गमावून बस ही रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळली आणि त्यानंतर जे काही भयंकर घडलं ते ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल। या बसमध्ये एकूण 30 विद्यार्थी जात होते। ही बस झाडावर जाऊन आदळल्यानंतर सगळीकडे आरडाओरड सुरू झाली आणि बसमध्ये बसलेल्या 30 विद्यार्थ्यांसोबत जे काही भयंकर घडलं ते ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल। नेमकं काय घडलं ते पुढे बघा। त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। मिळालेल्या माहितीनुसार स्टुडंट वेलफेअर इंग्लिश मीडियम स्कूलची ही बस असल्याचं समोर आलंय। यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील दिवटी पिंपरी ते दहागाव दरम्यान ही दुर्घटना घडली। शाळेची ही बस उमरखेडच्या दिवटी पिंपरीवरून दहागाव येथील शाळेत विद्यार्थ्यांना घेऊन येत होती। मात्र अचानक स्कूल बसचा स्टीअरिंग रॉड तुटला आणि नियंत्रण गमावून ही बस रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळली, अशी माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे। बस झाडावर जोरात आदळल्यानं अनेक विद्यार्थी जखमी झालेत। त्यापैकी महिमा अप्पाराव सरकटे या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला। ती दिवटी पिंपरी येथील रहिवासी असून इयत्ता 9वी मध्ये शिकत होती। इतर काही विद्यार्थी जखमी झाले असून त्यानंतर उमरखेडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत। यवतमाळमधील उमरखेड तालुक्यात घडलेल्या या भीषण अपघातानं संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय। तर यात विद्यार्थिनींच्या घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त होताना दिसून येते।